भाषण म्हणून समजून कसे माणूस खुशीमध्ये असला तर विसरताय काय बोलू काय ना म्हणून म्हणून साठी जे 2-3 गोष्टी लिहून घेतलोय. मी या आर्मीत 20 वर्ष सर्व्हिस करून एकदम ठीकठाक आमच्या गावातून पोहोचलोय आणि माझ एक आमच्या गावच्या वडिलांचा देवांचा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मी आज गेलो तसं आमच्या गावातून पोहोचलो ही एक माझी मोठी खुशी आहे. मी आज माझ्या मनातली मेन गोष्ट सांगतो. मी असं म्हणतोय की मी काय पण करूच नाही. आम्ही म्हणतोय की मी हे करलो ते करलो मी होऊन काय पण करूच नाही. जन्म दिल्याने आई बाबांनी तुला मोठा होलो टीचर्स आणि शिकवल्याने आमच्या मॅडम आणि सरांनी त्यांनी एज्युकेशन दिल्याने आर्मीत भरती होऊन गेलो. आमच्या उस्तादात त्यांनी ट्रेनिंग शिकवल्याने हर एक चीज शिकवल्याने आम्हाला कसं रोजचं काय डिसिप्लिन आणि म्हणजे बाहेर आमचं काय असतंय बोलायचं राहायचं ए टू झेड मला शिकवल्याने. म्हणून मी हे समजलं की मी काय पण करूच नाही. जे काय ते आई बाबांनी केल्याने तुमचा आशीर्वाद टीचरने शिकवल्याने आमच्या उस्ताद साहेब हे लई मोठे गोष्ट मला माझ्या. आणि आम्ही ऑलरेडी सरांनी आणि आमचे पांडू सर कव्हर केले सगळा तेच आणि पॉइंट रिपीट कव्हर करा ना. मी एक बारीक असताना माझी लई उमेद होते आर्मीत जाऊचं म्हणताला का म्हणजे आम्ही कसं आमच्या घरातले वडील काय करतात की ते पोरं शिकतात ते बघून शिकवतं म्हणून मी या बारीक होतं मला कळलं नसे. त्यांना मामा बसवून गेला उलवलं कळलं चालवलं बघितलं मामाचा ड्रेस डिसिप्लिन सगळा त्यांना मनात येलं की मी बी जाऊचं मामासारखं होऊचं. थोडीशी मेहनत करलो झालो आणि मामाच्या दीक्षा नोट की मामागात होऊन इतिहास थांबून मी समोर बोलवलोय. आणि सगळ्यांनी एक लई मोठी विनंती अशी आहे की आम्ही म्हणतोय काय बी करू शकतो टाइम आहे म्हणून टाइम सगळ्यांनी बरोबरच असताय. ते वॉच मध्ये बी 24 तास राहतात आणि कुणाकडे पण जास्त टाइम राहत नाही. आम्ही काय करूच्या पुढे म्हणतो माझ्याकडे टाइम नाही म्हणून सगळ्यांनी एक रिक्वेस्ट की 24 तासामध्ये तुमच्यासाठी एक तास देवा. फक्त 1 तास तुमच्या शरीरासाठी तुमच्यासाठी तुम्ही फक्त तुमच्याबद्दल विचार करा. 1 तास माझं काम काय मी काय करूच म्हणजे माझ्या बॉडीसाठी मी काय करूच तुमच्यासाठी 1 तास देवा. जास्त नको 1 तास 24 तास मध्ये अजून 1 तास त्यात अर्धा तास देवा बारीक पोराने बरोबर. आम्ही म्हणतो की बारीक पोरं म्हणजे देवासारखं म्हणून त्यांच्या बरोबर बसवून बोलून बघा तुम्हाला किती मजा येते म्हणून. आता तुम्ही मोठे होते अशी तुम्हाला बारीक पोरांचं प्रेम करणं आहे त्यामुळे मनातली गोष्ट सांगलोय की हा तुम्ही दोस्त बसायला कोण अशी काय दोस्त माझी लय ते खरं सांगवलं मी बोलवते मी तुझ्या सांगूया ना इथे सतत मध्ये अण्णा तुमच्याकडे पाहिजे आज मी अण्णा बोलायला कळवाये असं सांगू मनातलं अशी येत्या तिथे मला मग खुशी वाटते म्हणजे ना खरं असं माझं वाटतं की माझा अजूनच बचपना आहे म्हणून सांगून. आणि सेकंड अर्धा तास एक आजा जे असतात की वडल्या घरातली म्हणतो आम्ही त्याला पोरं गेले म्हातारी सोड बोलले काही बसवले तसं कोण कशी चान्स नाही आता तुमची जरूरत असते. आम्ही कसं बारीक होतो त्याने म्हणून उठून मोठी उत्तेजनाला पोचलेच नाही. आता त्याची इज्जत होतो घेऊन बसतो होतं बोलतो त्यांनी टाइम होतं त्याची बरं वाटत आहे. त्यांचा एक आशीर्वाद या मगाशी म्हटलं की आम्ही या काय नाही करू म्हणून तो सगळ्यांचा तुमचा आशीर्वाद तसंच त्यांचा वडिलांचा आशीर्वाद त्याची सोडूच नकाशी विश्वास कसे सर ऑलरेडी कव्हर केले ते आई बाबा म्हणजे काय सिनियर काय त्याची काय स्पीड होतो सांगू. सेकंड ऑलरेडी जे माझ्या मनात होतं आमच्या पांडू सरने कव्हर केला. आणि लास्ट एक 2 पॉईंट सांगतो. हे जीवन लय बारीक आहे लई बारीक म्हणजे लई शॉर्ट. आम्हाला वाटतं की 100 वर्ष म्हणून 100 वर्ष चाललं होतं आमच्या आजीच्या जमान्यात मला धीरे धीरे कमी येऊला 90 असेल 80 गेलं 70 असेल ते 70 काय येलं म्हणतो सरांनी चांगलं एक्झाम्पल देऊन सांगितलं. कुरकुरे बिस्किट तुम्हाला माहिती आहे त्यांना तुम्ही काय खायचा एक बारीक असली मोठे सपोळ आणि आत्ताची पोरं काय पुण्यात लई व्हेरिएशन आहे तशी बिघडलोच आम्ही पोरं असले. आता माझी पोरं खातात मी बोलतो चुकीचं आहे ती बी रडतातच आहे. पप्पा कुरकुरे पाहिजे कामगार चाललंय पेंटिंग ते
खरं आम्ही थोडं ट्रेंडिंग बदलूच पाहिजे आणि ते बदलतात त्यांना आम्ही तसली काही सांगतो त्यांना त्यांनी बदलतात त्यासाठी सांगू पाहिजे हे कोण हे खा त्यांनी खात्यात का म्हणजे आमची पोरं आम्ही सांगत ऐकतातच. ओके आणि तेच म्हणतो लास्ट म्हणजे सांगितलं लाईफ टू लाईफ शॉर्ट आहे म्हणून आणि असं एक असतंय की आम्ही कधी कधी म्हणतोय एवढं वेळ झाला लाईफात काहीच पूर्ण आहे काय बघू नाही काय बनवणं तुम्हाला काय बरं वाटतंय की ते करा. आमच्या 2 मन राहतात सगळ्यांनी माहिती आहे एक बरा मन आणि एक वाईट मन. आम्ही काय बी करूच्या पुढे आमचं एक बरा मन असं की आम्ही बरं काम करतो आणि बरा मन सांगताय आम्ही हे करू हे बरं का वाईट म्हणून आणि चूक करताना आमचं मन सांगताय सगळ्यांनी हसायचं मन एक कॉन्शियस माइंड आहे सबकॉन्शियस माइंड सगळ्यांच्या मनात राहत आहे. आम्ही कधी म्हणतो की आमच्या मनात हे बरं आहे म्हणून त्या समय प्रयत्न करतो आम्ही कधी कधी आम्ही एकटे असतोय त्यांना आमच्या मनात वाईट विचारता काही वाईट करूचं म्हणतोय त्यांना की आम्हाला पहिला देव बघू नाहीच आम्ही बरं करून वाईट करू ना आम्ही समोर एवढं बघून घ्यायचं ना देवा वर्ण बघूला आणि काय करू ते हर एक चीज बघलो आहे त्याच जीवनाने राहताला आणि आमच्या कामाने वेळ करताना देव आम्हाला हमेशा बरं ठेवताय. एक्झाम्पल मी आपल्या समोर आहो 20 वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काढून पांडुसर म्हटलं गेलो 2 पायाने येतो 2 पायाने तसंच जाऊन गेलो तुम्ही सगळ्यांचा एक आशीर्वाद तुम्हाला एक सांगतो तुमच्यासाठी टाईम द्यावा आणि मेन चीज विसरलो सांगतो आम्ही काय करतोय आराम नसतो तर जातो डॉक्टरकडे डॉक्टर काय सांगताय की त्याला लई लवकर ऐकतो आम्ही का म्हटलं आम्हाला काय होत नाही डॉक्टर सांगितलं तुम्हाला हे प्रॉब्लेम आहे फोन कशी तुम्ही खन्नाशे हे एक दिवस वॉकिंग असं नाही तर डॉक्टर सांगता मामा उद्याच्या केले नसले तर तुम्ही दोघं करतात म्हणून मामा सतत डागाने झोपवताना घरात उठून सुद्धा वॉकिंग का सांगा त्या मनात भिळलेला राहत आहे ते डॉक्टर सांगितलं होतं नाही ऐकतो की आमच्या मनाने का करत नाही आमच्याशी आम्ही का टाईम होत नाही. लवकर माझ्या मनात असं नाही सांगू काम म्हणजे एवढं चांगलं माहोल मग जावं नाही आणि आमच्या पाळ्या गावात एवढं भारी माहोल बघून माझं खरं सोडून मी हसवचं का रडूचं कळे ना माझं एवढी इथनं पुढे एक सर लई साजरं सांगितलं आमच्या गावात लई कमी आहेत आमच्या जॉबासनी पोरं ते आर्मी होऊन देत पोलीसमध्ये होऊन देत काही टीचिंग लाईन कुठल्याही लाईनमध्ये पण त्याचा येतो आम्ही एक स्टेप वाढवा आणि खेळामध्ये बी तुम्ही एक पार्टिसिपेट करा मी तुमच्या वांगडा आहोत सगळ्या शाळेच्या पोरांनी कॉलेजच्या पोरांनी तुम्ही कुठल्याही एक स्टेपमध्ये पुढे जावा मी तुमच्या हमेशा वांगडा आहोत हमेशाच वांगडा तुम्ही एज्युकेशनमध्ये पुढे व्हा स्पोर्ट्समध्ये पुढे व्हा तुम्हाला काय बी एक हेल्प पाहिजे बेनिफिट पाहिजे मागणं तुमच्या हमेशा मी बॅक सपोर्ट थांबलोय आणि सोमवार असणं एक सगळ्यासनी आमची एक येतली पोरं त्यांचं काय ते फिजिकल ट्रेनिंग माझ्याकडनं हमेशा असता येईल आणि मी सोमवारच्या राबवत्या